नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं एऑनआयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण सायन्समधला आणि तो पण फिजिक्समधला फार इम्पॉर्टंट असा टॉपिक डिस्कस करणार आहोत, साऊंड। कारण साऊंडवर बरेच प्रश्न विचारतात। या आधी सुद्धा आपण साऊंडचे न्यूमरिकल्स, तीन प्रकारचे जे न्यूमरिकल्स विचारले जाण्याचे म्हणजे दोन प्रकारचे ते विचारले आहेतच, आणि जो एक प्रकारचा बाकी आहे जो संभाव्य आपण ज्याला म्हणू, तर तो सुद्धा आपण कव्हर केलाय। तसंच सायन्स म्हणजे जो साऊंड जो टॉपिक आहे त्याच्यावर अजून एक कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे की स्पीड ऑफ साऊंड जर असेल तर त्याच्यावर कशाचा परिणाम होतो, कोणत्या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होतो, आणि जो स्पीड ऑफ साऊंड आहे तो चेंज होतो। तोच आज आपण काहीतर नीट डिस्कस करणार आहोत, समजून घेणार आहोत। आणि त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न कसे विचारले आहेत, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, इव्हन मागच्या वर्षी सुद्धा काहीतरी एक प्रश्न याच्यावरच विचारलेला आहे, ज्याचा आन्सर डायरेक्ट आपल्या पुस्तकामध्ये मिळतोच। ठीक आहे, तर ते आपण सगळं डिस्कस करणार आहोत। त्याचा सोर्स काय आहे काय नाही ते सुद्धा डिस्कस करू। ठीक आहे, 10व्या वर्गामध्ये जर तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला डायरेक्ट सरळ सेंटेन्समध्ये दिला जातो की स्पीड ऑफ साऊंडवर या गोष्टीचा असाचा परिणाम होतो, की टेम्परेचर जर बदलला, तापमान जर बदलला तर कसा परिणाम होतोय, प्रेशर म्हणजे दाब जर बदलला तर कसा परिणाम होतोय, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता बदलली काय परिणाम होतो। कदाचित तुम्हाला असं मिळेल, पण 11व्या आणि 12व्या वर्गामध्ये ते थोडंसं डिटेल आहे, आणि त्याच्यावरच आयोगाने एक प्रश्न विचारले। बरं, हा तुम्हाला जर बोर्डवर जो प्रश्न दिसत आहे तो तर काय तर थोडासा आपण म्हणू की अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, म्हणून हा राज्यसेवा प्री 2016चा प्रश्न आहे ना। म्हणजे काय तर आपल्याला अप्लिकेशन कदाचित उद्या जाऊन वेगळा अजून अप्लिकेशन आहे, कॉन्सेप्ट तर एकच की स्पीड ऑफ साऊंड, पण अप्लिकेशन वेगवेगळे असल्यामुळे काय तर त्याचा प्रश्न आहे ते तयार करण्याची पद्धत आहे, किंवा प्रश्न हा वेगळा विचारला जाऊ शकतो। तर आज आपण नेमका कॉन्सेप्ट काय तो समजून घेऊ, आणि मग काय तर हे जे प्रश्न आहेत तो आपण समजून घेऊ। बघा, 2016चा काय प्रश्न होता, खालील विधानांचा विचार करा। दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडी शिटी स्पष्टपणे ऐकू येते। ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती म्हणजेच काय तर ह्युमिडिटी, आणि समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते असं दिले, आणि सत्य विधान कोणतं ते काढायचं आपल्याला। नेक्स्ट कोणता आहे तर बघा, हाच तोच इंग्लिशमध्ये प्रश्न आहे, आणि तेच तुम्हाला म्हटलं होतं मी की आता याच वर्षी 2023 मध्ये कंबाईनचा जो पेपर झाला होता त्यामध्ये हा प्रश्न विचारलाय की तापमानातील प्रत्येक 1 डिग्री टेम्परेचर वाढीसाठी, म्हणजे 1 डिग्री टेम्परेचर वाढला म्हणजे काय की तापमान बदललं, वाढत आहे, तर मग अशा वेळेस ध्वनीचा वेग, हवेतील ध्वनीचा वेग त्याच्यावर काय परिणाम होईल, तो वाढ होईल, कमी होईल, काय होईल, आणि कितीने नेमका वाढणार आहे ना ते सुद्धा विचारले। तर हा सुद्धा प्रश्न अगदी आपण शाळेच्या पुस्तकात दिले, त्यानुसार काय तर सॉल्व्ह करून घेऊ। बघा, जर याचे नोट्स तुम्हाला हवे असतील, सेम हाच टॉपिक सगळं व्हिडिओची लिंक हवी असेल तर तुम्हाला जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करता येईल। एक आहे MPSC_AONICE, यावर इथे जॉईन करता येईल, किंवा मग एस एक्झाम रेस याला जॉईन करता येईल। याला सर्च करता येईल, तुम्हाला सर्च करायचं आहे एस द रेस म्हणून काय तर सर्च करायचं आहे टेलिग्रामला, म्हणजे तुम्हाला हे लोगो लक्षात ठेवा, हे मिळेल जेव्हा तुम्हाला दोन्ही पण टेलिग्राम चॅनल मिळेल। ठीक आहे, आपण कंटिन्युअस असे सायन्सचे व्हिडिओ घेऊन येत असतो, ज्यावर तुम्हाला व्हिडिओ आणि काय तर त्याचे नोट्स सुद्धा काय तर फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहोत। त्यासोबतच जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आयोगाने जे विचारलेले आहेत ते सुद्धा कव्हर करतो, म्हणजे आपण सगळे टॉपिक असेच कव्हर करतोय जे आयोगाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, असे सगळे टॉपिक काय तर आपण कव्हर करत आहोत। बघा, याचा सगळा सोर्स जो आहे ना, तुम्हाला जर डिटेल अभ्यास करायचा असेल तर कोणता आहे तर 11व्या वर्गामध्ये फिजिक्सची जी पुस्तक आहे, कारण 11व्या वर्गामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वेगवेगळे पुस्तकं असतात, तर 11व्या फिजिक्सची जी पुस्तक आहे त्यामध्ये युनिट नंबर आहे 8, टॉपिकचं नावच आहे, युनिटचं नावच आहे तो म्हणजेच काय तर साऊंड। तर यामध्ये तुम्हाला हेच डिटेल मिळेल। बघा, समजून घेऊ आपण। सगळ्यात आधी हे समजून घेऊ की साऊंड म्हणजे नेमकं काय, याचा थोडक्यात व्हिडिओ आपण एखाद्या वेळेस घेऊ, पण तुम्हाला साऊंड समजण्यासाठी सगळ्यात आधी वेव्ह काय आहे ना, आणि वेव्हचे प्रकार कोणते ते समजणं गरजेचं आहे। वेव्ह म्हणजे काय की ज्या वेळेस फक्त एनर्जी ट्रान्सफर होते, मास म्हणजे मॅटर आहे तो ट्रान्सफर होत नाही, त्याला काय तर आपण वेव्ह म्हणतो, त्याला आपण तरंग म्हणतो। याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे काय तर ते मेकॅनिकल वेव्ह ज्याला यांत्रिक तरंग म्हणतात, आणि एक आहे ते म्हणजे काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटलं जातं। यांत्रिक तरंग म्हणजेच काय की ज्याला माध्यमाची गरज आहे, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजेच काय ज्याला माध्यमाची गरज नाही किंवा नसेल तरी पण काय तर ते प्रोपोगेट होऊ शकतात। पण जे मेकॅनिकल वेव्ह आहे त्यांना मीडियम असायलाच पाहिजे, ते असल्याशिवाय काय तर ते प्रोपोगेट होणार नाही, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही, ते ट्रॅव्हल करणार नाही। बरं, त्या मेकॅनिकल वेव्हमध्ये परत मग दोन प्रकार पडतात की ते म्हणजेच काय तर लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि काय तर ट्रान्सव्हर्स वेव्ह, अनुतरंग आणि काय तर अवतरंग म्हटलं जातं। हे दोन प्रकार तुम्हाला समजणं फार जास्त गरजेचं आहे की नेमकं कसं हे ट्रॅव्हल करतात, प्रोपोगेट होतात हे समजणं गरजेचं आहे। तर बघा की जे लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे त्याला यापासून दाखवला जातो, ज्याला काय तर कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन म्हटलं जातं। होतं काय की हे सगळे जे पार्टिकल्स आहेत, सपोज हा एक मॅटर आहे आणि त्याचा एक पार्टिकल आपण इथं इमॅजिन करू, हा पार्टिकल काय होतोय की हा असा व्हायब्रेट होतोय, याची डायरेक्शन अशी आहे, आणि ही आहे वेव्ह आहे, ही अशीच प्रोपोगेट होत राहते। इमॅजिन करा की हा पूर्ण एक स्प्रिंग आहे आणि याला मी थोडासा धक्का दिला, तर
तर काय होईल की कुठेतरी कॉम्प्रेशन तयार होईल आणि तोच कॉम्प्रेशन पुढे 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 जाताना आपल्याला दिसेल. ॲक्च्युली स्प्रिंग आहे ही त्याच ठिकाणी असते. म्हणजेच होत काय आहे की या पार्टिकलचा व्हायब्रेशन असा होतोय आणि त्याची मुवमेंट सुद्धा जी वेव्ह प्रोपोगेट होते ना ती सुद्धा काय तर समोर जाताना पाहायला मिळेल. आणि अशा वेव्हलाच काय तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतात. यालाच म्हणतात काय तर अणुतरंग म्हटलं जातं. अणुतरंग म्हटलं जातं. ठीक आहे. लॉन्जिट्युडिनल वेव्ह यामध्ये लक्षात घ्या की पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि त्यासोबतच काय तर मग जी वेव्ह प्रोपोगेट होण्याची डायरेक्शन हे दोन्ही पण काय तर सेम आहे किंवा पॅरलेल आहेत, समांतर आहेत असं आपण म्हणू. पण तेच ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये नेमकं काय होतं इमॅजिन करा की एक खिड्याला दोरा बांधलेला आहे आणि मी काहीतरी एक वेव्ह तयार करतोय. असं तो दोरा पकडून काय तर वेव्ह तयार करतोय. तर अशी वेव्ह तयार होईल जे कशाच्या फॉर्ममध्ये असते याला क्रेस्ट म्हणतात आणि खालचा जो भाग आहे त्याला ट्रफ म्हटलं जातं. तर क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये असतं. लॉन्जिट्युडिनल वेव्ह कशाच्या फॉर्ममध्ये आहे तर ते कॉम्प्रेशन आणि रेडिफॅक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. बघा रेडिफॅक्शन कॉम्प्रेशन रेडिफॅक्शन कॉम्प्रेशन रेडिफॅक्शन कॉम्प्रेशन या फॉर्ममध्ये आहे. आता इथं काय तर क्रेस्ट आणि ट्रफ तयार झालेले आहेत बरोबर ना. मग आता यामध्ये हे समजून घेऊ की यामध्ये वेव्ह कशी आहेत याची डायरेक्शन कशी आहे. बघा हा एक जर पार्टिकल्स घेतला ना हा काय होणार तर या एवढ्या एरियामध्ये काय तर वर खाली होणार आहे. पण ही वेव्ह आपल्याला समोर जाताना पाहायला मिळेल. याचा अर्थ काय की हे दोन्ही पण डायरेक्शन एकमेकांना कशा तर परपेंडिक्युलर आहे. लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये दोन्ही डायरेक्शन पॅरलल आहेत पण यामध्ये ते काय तर पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि वेव्ह प्रोपोगेट होण्याची डायरेक्शन ही कशी आहे तर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ते कशा तर एकमेकांना लंब आहे. बस हा फरक आहे. आता प्रॉब्लेम येतो काय की आपण जो टॉपिक शिकतोय तो आहे काय तर साऊंड आहे आणि साऊंड कोणत्या प्रकारची वेव्ह आहे तर ती आहे कोणती तर ते आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजेच काय तर ध्वनी आहे हे अणुतरंग आहे. याचा अर्थ काय की हे पार्टिकल्स आहेत हे असे व्हायब्रेट होत आहेत. कारण स्पीड ऑफ साऊंड काही गोष्टी समजणं आपल्याला हे समजणं फार जास्त गरजेचं आहे. बघा थोडक्यात सांगतोय काय की इमॅजिन करा की असे जे लेयर्स आहेत ना ते आपल्या माझ्या तोंडासमोर आहेत आणि तेच लेयर्स काय होतात की व्हायब्रेट होत आहेत. असे व्हायब्रेट होत आहेत त्यानंतर तो व्हायब्रेट होईल. हा काय करेल तो त्याच्या पुढच्या लेयरला धक्का देईल मग ते व्हायब्रेट होणं चालू होईल. तो त्याच्या पुढच्या लेयरला धक्का देईल आणि काय तर व्हायब्रेट होईल. या पद्धतीने काय तर ती वेव्ह आहे किंवा तो आवाज आहे तो प्रोपोगेट होत जातो. ते पार्टिकल्स किंवा ते जे लेयर्स आहेत हे आहेत त्याच ठिकाणी फक्त ते एकमेकांना एनर्जी ट्रान्सफर करत चाललेत आणि म्हणून काय तर यांना लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हटलं जातं. लक्षात ठेवा की साऊंड म्हणजेच काय तर ही मेकॅनिकल लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे म्हणजे याला माध्यमाची गरज आहे आणि ते काय तर व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि वेव्ह प्रोपोगेट होण्याची डायरेक्शन दोन्ही पण पॅरलल असते. हा एवढा जर बेसिक जर तुमचा क्लिअर असेल तर आपण आता पुढचा जो आहे कॉन्सेप्ट ना तो समजून घेऊ. बघा कॉन्सेप्ट काय आहे की न्यूटनने फॉर्म्युला दिला होता की वेलॉसिटी ऑफ साऊंडवर कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होतो ते आपल्याला समजून घ्यायचे. पण लक्षात घ्या आता न्यूटन जर म्हटलं तर आपल्याला फक्त एकच आठवते की तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षणच. पण न्यूटनने फार अशा विषयांमध्ये खूप साऱ्या विषयांमध्ये म्हणजे फक्त आता हा तर फिजिक्स आहे ग्रॅव्हिटेशन पण फिजिक्सचाच विषय आहे. त्यानंतर यामध्ये फिजिक्समध्ये जो लाईट सुद्धा आहे त्यासुद्धा काहीतरी न्यूटनने काम केले. बरं हेच नाही तर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला न्यूटन सापडेल. त्यामुळे न्यूटनने जो अभ्यास केला होता तो बऱ्याच काही विषयांमध्ये अभ्यास केला होता आणि तसाच काय तर साऊंडमध्ये काय केलं होतं की त्याच्या वेलॉसिटीसाठी त्यांनी काय तर फॉर्म्युला दिला होता. म्हणजेच काय त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला सहज काढता येईल की त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होतो म्हणून बरोबर. तर बघा काय आहे न्यूटनने काय कन्सिडर केलं की ड्युरिंग प्रोपोगेशन ऑफ साऊंड देअर इज नो चेंज इन द ॲव्हरेज टेम्परेचर. म्हणजेच काय की टेम्परेचर चेंज होणार नाही अशा मीडियमला काय म्हणतात तर आयसोथर्मल म्हटलं जातं. अशा वेळेस काय म्हणतात तर त्या मीडियमला म्हणजे काय तर आत्ताच बघितलं आपण की साऊंड हे मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक तरंग आहे मेकॅनिकल वेव्ह आहे म्हणजे काही त्याला मीडियम पाहिजे माध्यमाशिवाय तर प्रोपोगेट होणार नाही. माझा आवाज इथून पुढे जातोय का कारण ही हवा आहे तोच माध्यम आहे तिथूनच काय तर तो पुढे जातोय. तर अशा वेळेस न्यूटनने या माध्यमाला या मीडियमला काय कन्सिडर केलं तर आयसोथर्मल असं कन्सिडर केलं होतं. आयसोथर्मल म्हणजे नेमकं काय आहे की ज्या मीडियमचा आयसो म्हणजे काय तर सेम आणि थर्मल म्हणजे काय तर टेम्परेचर ज्या माध्यमाचा जो टेम्परेचर आहे तापमान आहे तो जर बदलत नसेल तर त्या माध्यमाला काय म्हणतात तर आयसोथर्मल म्हणतात. म्हणजे न्यूटनने यावेळेस काय कन्सिडर केलं होतं की एखाद्या माध्यमातून जर आवाज हा प्रोपोगेट होत असेल तर त्याचा जो टेम्परेचर आहे तो चेंज होत नाही. लेट्स से की मी असं जर कन्सिडर केलं तर यांनी काय कन्सिडर केलं की या माध्यमाचा जो टेम्परेचर आहे तो चेंज होणार नाहीये. ते कधी शक्य आहे की काहीतरी टेम्परेचर बाहेर जाणार म्हणजे काहीतरी हीट बाहेर जाईल आणि काहीतरी काय होणार तर ॲब्सॉर्ब होणार आहे. तर अशा वेळेस याचा तापमान आहे तो काय टेम्परेचर आहे तो कॉन्स्टंट आहे तो चेंज होणार नाही आणि अशाच माध्यमालाच काय म्हणतात तर आयसोथर्मल म्हटलं जातं. आणि न्यूटनने लक्षात ठेवा की जो मीडियम जो कन्सिडर केला होता तो काय कन्सिडर केला होता तो होता आयसोथर्मल कंडिशन. आणि त्यांनी प्रयत्न केलं की याच्यानुसार मग त्याचा एक फॉर्म्युला पण तयार करता येईल का. तर वेलॉसिटी ऑफ साऊंडचा त्यांनी फॉर्म्युला काय दिला होता की √E/ρ. इथं ई म्हणजे काय तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे म्हणजेच काय इलास्टिसिटी म्हणजेच काय की एखादी पदार्थ एखादी मीडियम आहे त्याचा जर शेप चेंज केला तर तो परत रिगेन करतो म्हणजे परत त्या शेपमध्ये येतो की नाही येत.
किती पर्सेंट तो त्याचा परत शेपमध्ये येतो, असं सगळं लिहिण्यासाठी काय तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असतो. आणि डेन्सिटी रो म्हणजे काय तर ही आहे काय तर डेन्सिटी म्हणजेच काय तर घनता. आता दोन्ही पण कॉन्सेप्ट लक्षात येत असेल की हे दोन्ही पण कॉन्सेप्ट डिपेंड करतं की मीडियम नेमका कोणता आहे त्याच्यावरच आहे ना. बघा परत सांगतो की हे सगळे फॉर्म्युले अजिबात आपल्या कामाचे नाही, याच्यावर प्रश्न विचारण्याची न्यूमेरिकल व्हायची शक्यता फारच कमी आहे, पण आपल्याला कॉन्सेप्ट समजण्यासाठी काय तर म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. नेक्स्ट पुढे त्यांनी अजून याच फॉर्म्युला मॉडिफाय केलं आणि अंडर रूट या ईच्या जागी त्यांनी पी लिहिला. पी म्हणजेच काय तर प्रेशर, दाब ज्याला म्हणतो, आणि रो तसाच ठेवलेला आहे ना. आणि त्यानंतर परत त्यालाच रो मॉडिफाय केलं. या प्रेशर कसा मोजला जातो तर DHG. डी म्हणजे काय तर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे, कारण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसा मोजतात तर जो मर्क्युरीचा बार असतो त्याच्यावर किती प्रेशर आहे तोच मोजला जातो आणि तो जो बार आहे ना तोच दाखवतो की प्रेशर किती आहे आणि किती नाही म्हणून. त्यामुळे डी म्हणजेच काय तर डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आहे. एच म्हणजे काय तर तो मर्क्युरीचा बार आहे आणि जी म्हणजेच काय तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर जे आपण लिहितो ते आहे. आणि इथं रो म्हणजे काय तर ती डेन्सिटी आहे. आता हे सगळे जर व्हॅल्यू जर पुट केलेत तर मग अशा वेळेस काय मिळतंय आपल्याला की त्या व्हॅल्यूमध्ये न्यूटनला जो स्पीड ऑफ साऊंड आहे तो किती मिळाला होता 279.9 मीटर पर सेकंड ॲट NTP. NTP म्हणजे काय तर नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर असतं. ठीक आहे, तर त्याला जो वेग मिळाला होता, जो स्पीड ऑफ साऊंड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे तो किती मिळाला होता 279.9. याला रफली आपण म्हणू की 280 मीटर पर सेकंड एवढा मिळाला होता. पण ऍक्च्युली बघा झालं काय, दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड अकॉर्डिंग टू न्यूटन्स फॉर्म्युला. न्यूटनचा फॉर्म्युल्यानंतर आपण कन्सिडर करू की 280 आहे. बट द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ अ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सियस ॲट डिटरमाइंड अर्लियर बाय द नंबर ऑफ सायंटिस्ट ते किती होतं तर 332 होतं. म्हणजे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जर काढलं तर ते 332 येत आहे आणि न्यूटनच्या फॉर्म्युल्याने काढलं तर ते 280 येत आहे. लक्षात येते की यामध्ये किती तर बराचसा फरक आहे. हा जवळपास 10-15 पर्सेंटचा फरक पडतोय. मग अशा वेळेस एवढा हा जो फरक आहे हा कन्सिडरेबल तर नाहीच आहे. याचा अर्थ काय की ही व्हॅल्यू कन्सिडर करायची की ही व्हॅल्यू कन्सिडर करायची. ऑब्व्हियस आहे की जी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे तीच बरोबर असणार आहे. ही तर थेरॉटिकल व्हॅल्यू आहे. त्यामुळे कदाचित काय तर मग हा जो प्रॉब्लेम आहे किंवा न्यूटनने जो फॉर्म्युला सांगितला होता, जी व्हॅल्यू सांगितली होती हे चुकीचं असणार आहे. आणि लक्षात ठेवायचं की न्यूटनने जो फॉर्म्युला सांगितला होता हा चुकीचा होता म्हणजेच काय की याच्यामध्ये त्यांनी जे कंडिशनच कन्सिडर केली होती की कंडिशन काय असते की जो मीडियम असतो तो कसा आहे तर तो आयसोथर्मल आहे. तो आयसोथर्मल ऍक्च्युली राहत नाही, तो मीडियमच दुसरा आहे. आणि म्हणून काय तर त्याचा जो बेस त्यांनी जो कन्सिडर केलं होतं तेच चुकलं होतं. त्यामुळे काय तर त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं चुकी झाली. बरं, चुकी झाली तर मग कोणीतरी त्याला बरोबर करायला पाहिजे. आणि मग तो बरोबर कोण करणार आहे ते बघा. बरोबर करायसाठी कोण येतो कोण तर मग तो सायंटिस्ट आहे कोण तर लाप्लास आहे. आणि त्यालाच काय म्हणतात तर त्यांनी जो करेक्ट केलं त्याला म्हणतात काय तर लाप्लास करेक्शन म्हटलं जातं. त्याला म्हणतात काय तर लाप्लास करेक्शन. आता लाप्लास करेक्शनने बघा काय केलं, मी काय सांगितलं तुम्हाला की न्यूटनने जो मीडियम कन्सिडर केला होता तो होता काय तर तो आयसोथर्मल होता, ज्याचा टेम्परेचर चेंज होत नाही. काही हीट येत असेल काही जात असेल पण फायनल जो टेम्परेचर आहे इनिशियल अँड फायनल तो काय तर तो कॉन्स्टंट आहे, तो आहे तसाच राहतो. पण लाप्लासने करेक्ट करून काय केलं तर त्यांनी जी कंडिशन कन्सिडर केली होती ती काय कन्सिडर केली होतं ॲडियाबॅटिक कन्सिडर केलं होतं. आता ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल मध्ये नेमकं कंडिशन काय तर बघा, अकॉर्डिंग टू लाप्लास द जनरेशन ऑफ कॉम्प्रेशन अँड रेडिफॅक्शन. आत्ताच थोड्या आधी सांगितलं तुम्हाला की साऊंड कसं जनरेट होतोय तो लॉन्जिनल वेव्ह आहे, त्यामुळे काय तर तो कॉम्प्रेशन रेडिफॅक्शनच्या फॉर्म मध्ये आहे. इज नॉट अ स्लो प्रोसेस. हे काय मी जसं बोलतोय ना तर माझ्या समोर जी लेयर्स आहेत ते व्हायब्रेट होत आहेत, पण हे काही स्लो नाही आहे, हे खूप रॅपिड प्रोसेस आहे. ही कशी आहे तर खूप जास्त रॅपिड प्रोसेस आहे. आणि अशा वेळेस काय तर हीट इज प्रोड्यूस ड्युरिंग कॉम्प्रेशन अँड लॉस ड्युरिंग द रेडिफ्रॅक्शन, बट धिस हीट डज नॉट गेट सफिशियंट टाइम फॉर डिसिपेशन. बघा काय आहे की ज्या वेळेस मी बोलतोय हीट तर तयार होत आहे, पण होत काय आहे की ते जे आहेत ना ते व्हायब्रेशन एवढं फास्ट होत आहे की ते हीट आहे ना तिथं त्या मीडियम मध्ये काय तर ट्रॅप राहते. ते एवढं फास्ट आहे, एवढं रॅपिड आहे की त्याला बाहेर निघायला त्या हीटला त्या मीडियम मधून बाहेर निघायला टाइमच मिळत नाही. अशा वेळेस काय होतं की हीट जर बाहेरच निघणार नाही तर मग अशा वेळेस ही आहे हीट इथंच राहील, काही आतमध्ये येणार नाही आणि काही बाहेर जाणार नाही. परत याचं पण म्हणता येईल आपल्याला की याचा पण टेम्परेचर कसा आहे तर तो कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. म्हणून याचा पण टेम्परेचर कसं आहे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. पण या प्रोसेसला म्हणतात काय तर ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हटल्या जातं. लक्षात घ्या की आयसोथर्मल म्हणजे काय तर टेम्परेचर येत आहे जात आहे, हीट येत आहे जात आहे, त्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. पण याच्यामध्ये टेम्परेचर ना बाहेर जात आहे ना आतमध्ये येत आहे. अशा वेळेस सुद्धा काय तर टेम्परेचर कॉन्स्टंटच राहील. पण या प्रोसेसला म्हणतात काय तर ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतात. आणि म्हणून लाप्लासने जो करेक्ट केला होता तो हाच करेक्ट केला होता की त्यांनी आयसोथर्मल जो कन्सिडर केला होता त्यांनी इथं काय तर ॲडियाबॅटिक कन्सिडर केलं आणि फॉर्म्युला आपण थोडासा मॉडिफाय केला. त्याला काय बघा हा फॉर्म्युला तयार केला की V इज टू अंडर रूट गॅमा P बाय रो. हा जो गॅमा जो सिम्बॉल आहे याला काय म्हणतात, याला म्हणतात काय तर ॲडियाबॅटिक रेशो म्हटलं जातं.
ॲडियाबॅटिक रेशो म्हटलं जातं, ॲडियाबॅटिक रेशो म्हणतात। याचा फॉर्म्युला काय आहे तर गॅमा इज इक्वल टू CP डिवायडेड बाय CV, CP डिवायडेड बाय CV म्हणजेच काय तर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम। परत सांगतो की हे एवढं काही फार काही इम्पॉर्टंट नाही आहे न्यूमरिकलसाठी वगैरे, फक्त आपल्याला काय तर समजून घ्यायचे की नेमकं कॉन्सेप्ट काय, ठीक आहे। म्हणून हे लक्षात ठेवा, हा आहे काय तर ॲडियाबॅटिक रेशो आहे, हा आहे प्रेशर आणि हा आहे काय तर डेन्सिटी। आणि सगळे आता व्हॅल्यूज जर ठेवले तर आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळते ती म्हणजे किती 332.3। आणि मगाशी पण सांगितलं होतं की काही जे सायंटिस्ट होते त्यांनी ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केलं तर त्यांना पण 332 सापडलं होतं। आता काही फार काही जास्त फरक नाही आहे, म्हणून काय तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा जास्त योग्य आहे किंवा हाच योग्य आहे आपल्याला असं म्हणता येईल, है ना। बघा, धिस व्हॅल्यू इज क्लोज ॲग्रीमेंट विथ द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ॲज सीन अबोव द वेलोसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम। बघा हे सगळे काय आहेत, हे सगळे काय तर हे आहेत प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम। म्हणजेच काय तर मीडियमची जर प्रॉपर्टी चेंज केली म्हणजे याचं जर टेम्परेचर चेंज केलं, प्रेशर चेंज केलं, ह्युमिडिटी चेंज केली आणि डेन्सिटी चेंज केली तर अशा वेळेस काय तर याच्यामधून या मीडियममधून जो आवाज वाहतो तो काय तर तो नक्की बदलणार आहे, त्याचा जो स्पीड आहे तो काय तर तो नक्की बदलणार आहे। आणि तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमके कोणकोणते फॅक्टर्स आहेत आणि कसा वेग बदलतो आणि न्यूमरिकल नेमकं MCQ नेमकं त्याच्यावरच विचारण्याची शक्यता काय जास्त असते। बघा, पहिला मुद्दा तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आहे की इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द वेलोसिटी ऑफ साऊंड, ऑन द वेलोसिटी ऑफ साऊंड। बघा काय फॉर्म्युला दिला होता की गॅमा P बाय रो है ना। आता या रोला म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहेच काय तर M/V आहे ना, मास अपॉन व्हॉल्यूम आहे। त्यामुळे या डेन्सिटीचा फॉर्म्युला की M/V ठेवलं, V जर वर घेऊन गेलं तर काय भेटते आपल्याला अंडर रूट गॅमा PV डिवायडेड बाय M, बरोबर। हा फॉर्म्युला मिळाला। आता बघा थोडंसं तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की बॉइल्स लॉ काय आहे, म्हणून बॉइल्स लॉ काय आहे। आता यासाठी काय केलं मी, एक गॅस लॉज म्हणून काहीतरी व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला एऑन आयएसच्या प्लॅटफॉर्मवर मिळेल, यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये मिळणार, तर तो नक्की बघा। कारण गॅस लॉज जे 4 प्रकारचे गॅस लॉज आहेत त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। गॅस लॉज काय आहे, त्यानंतर काय तर आयडियल गॅस इक्वेशन काय, रिअल गॅस इक्वेशन काय, असं सगळं आपण कव्हर केलेलं आहे। त्यामुळे तो फार इम्पॉर्टंट आहे टॉपिक। तर बॉइल्स लॉ तुम्ही तिथून नक्की समजून घ्या। जर बॉइल्स लॉ काय म्हणतो तर बघा, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर PV कॉन्स्टंट आहे। जर एखाद्या मीडियमचा जर टेम्परेचर जर कॉन्स्टंट आहे तर अशा वेळेस P आणि V म्हणजेच काय तर प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा गुणाकार आहे ना हा कॉन्स्टंट राहतो। याचा अर्थ काय तर बघा की जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, काय म्हटलंय की जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर अशा वेळेस हा PV कॉन्स्टंट आहे आणि PV जर कॉन्स्टंट असेल तर मग ऑब्वियस आहे की V सुद्धा काय तर कॉन्स्टंट आहे, तो सुद्धा चेंज होणार नाही आहे। कारण बघा की P आपल्याला फक्त इफेक्ट ऑफ प्रेशर काढायचं आहे, पण होत काय आहे की जर प्रेशर जर कमी केलं तर V वाढेल आणि प्रेशर जर कमी केलं तर V वाढणार आहे, किंवा प्रेशर जर कमी केलं वाढलं तर V आहे तो कमी होणार आहे, बरोबर ना। म्हणजे काय तर फायनली यांचा गुणाकार आहे तो तर कॉन्स्टंट राहील ना, त्यामुळे काय तर वेलोसिटी आहे तो सुद्धा काय तर ती कॉन्स्टंट राहणार आहे। म्हणजेच काय तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर है ना, अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ ऑल्सो M अँड गॅमा गॅमा हे सुद्धा काय तर कॉन्स्टंट आहे। त्यामुळे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द चेंज इन प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द वेलोसिटी। जर कॉन्स्टंट टेम्परेचर असेल, तुम्ही P चेंज केला तरी पण याचा काही चेंज होणार नाही आहे, वेलोसिटीमध्ये काहीच चेंज होणार नाही। आपल्याला लक्षात घ्या की एक्झामच्या दृष्टीनं हे जे मुद्दे मी लिहून दिले आहेत ना हे फार इम्पॉर्टंट आहे। देअरफॉर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अ चेंज इन प्रेशर, की प्रेशर जर चेंज केलं तर अशा वेळेस प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन वेलोसिटी, की प्रेशर मुळे काय तर इफेक्ट वेलोसिटी ऑफ साऊंडवर काही परिणाम होणार नाहीये, ठीक आहे। तर हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। हे जे मुद्दे आहेत ना हेच इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी। नेक्स्ट बघा, याच पद्धतीने दुसरा काय मुद्दा आहे तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन वेलोसिटी ऑफ साऊंड, की आता टेम्परेचर जर चेंज केला, मागच्या याच्यात काय टेम्परेचर कॉन्स्टंट होता, पण जर टेम्परेचरच जर चेंज केला तर काय होणार, परत हाच तोच लाप्लास करेक्शनचा फॉर्म्युला आहे। या ठिकाणी या रोच्या जागी M/V ठेवलं, V वर घेऊन गेलं तर आपल्याला तोच मागच्या याच्यामध्ये जो फॉर्म्युला मिळाला होता तो इथंच मिळाला परत आपल्याला, ठीक आहे। आता एक आयडियल गॅस इक्वेशन आहे, तुम्हाला म्हटलं होतं मी तिथंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जो गॅस लॉचा जो इक्वेशन आहे तो बघा, म्हणून आयडियल गॅस इक्वेशन काय तर PV इज इक्वल टू nRT आहे। PV इज इक्वल टू nRT, म्हणजे या PVच्या जागी मला हा nRT हा ठेवता येईल आणि ते बघा इथंच तेच ठेवलंय आणि म्हणून काय तर इक्वेशन हा बनलेला आहे। आता तुम्हाला काय म्हटलं होतं की मी इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय लक्षात येते बघा की हा टेम्परेचर इथं आहे आणि वेलोसिटी इथं आहे। म्हणजेच काय की टेम्परेचर जर वाढवला तर ऑब्वियस आहे की वेलोसिटी पण वाढेल, टेम्परेचर जर कमी केला तर वेलोसिटी पण काय तर कमी होईल। किंवा मला इथं डायरेक्ट असं लिहिता येईल की वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल अंडर रूट ऑफ टी, म्हणजे टेम्परेचर वाढला तर काय तर वेलोसिटी पण वाढेल, टेम्परेचर कमी झाला तर तो पण काय तर कमी होणार आहे। बघा, दिस इक्वेशन शोज दॅट स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ अब्सोल्यूट टेम्परेचर। वेलोसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ अब्सोल्यूट टेम्परेचर, बरोबर। म्हणजे काय तर टेम्परेचर वाढला तर हा पण वाढेल, तो कमी झाला तर हा सुद्धा कमी होणार आहे। आणि हाच किती कमी होणार यासाठी काय तर हा फॉर्म्युला दिलाय आणि यावरच आयोगाने प्रश्न विचारले।
आपल्याला फक्त एवढंच विचारले, कॉन्सेप्टच विचारले, अजिबात फॉर्म्युला माहीत नसला तरी पण चालेल, हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक मुद्दा. आणि हा एक मुद्दा की बघा काय दिले की v म्हणजे काय तर वेलॉसिटी ऑलमोस्ट, हे काय तर ऑलमोस्ट इक्वल टू किती असतं तर v नॉट म्हणजे काय तर वेलॉसिटी ॲट 0 डिग्री सेल्सिअस प्लस 0.61 इंटू टी. टी म्हणजे काय तर टेम्परेचर. म्हणजेच काय की टेम्परेचर वाढला की ऑब्व्हियस आहे हे पण वाढेल. आता या ठिकाणी एक ठेव म्हणजे फक्त 0.61च ठेवावं लागणार आहे, प्लस ॲड करावं लागेल. इथं जर 2 डिग्री ठेवलं तर याला काय करावं लागेल तर 1.22 ठेवावं लागणार, कारण हा डबल होईल बरोबर, म्हणजे 0.6 वाढणार आहे. याचा अर्थ काय की या ठिकाणी जर 1 डिग्री टेम्परेचर वाढला तर प्रत्येक वेळेस हा एवढा टेम्परेचर आहे तो काय तर तो वाढत जाणार आहे. आणि तोच मुद्दे दिले बघा इथं, दॅट इज फॉर 1 डिग्री राईज इन टेम्परेचर वेलॉसिटी इंक्रीजेस बाय 0.61. या 0.61 ने काय तर प्रत्येक वेळेस आहे ना मीटर पर सेकंदने तो वाढत जाणार आहे. पण हे काही प्रत्येकच वेळेस राहणार नाहीये. हेन्स फॉर स्मॉल व्हेरिएशन म्हणजे थोडा जर बदल होत आहे कुठपर्यंत 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत, द स्पीड ऑफ साऊंड चेंजेस लिनियरली म्हणजेच काय की जर तुम्ही टेम्परेचर इथं काहीतरी ठेवलं आणि त्यानुसार जर वेलॉसिटी यांचा जर ग्राफ जर काढला तर तो आपल्याला कसा मिळेल तर असा मिळेल, कारण टेम्परेचर वाढला की वेलॉसिटी वाढेल, टेम्परेचर वाढला की वेलॉसिटी वाढेल, टेम्परेचर वाढला की वेलॉसिटी वाढणार आहे ना. त्यामुळे हा जो ग्राफ आहे हा कसा मिळेल तर आपल्याला लिनियर मिळणार आहे, लिनियर विथ टेम्परेचर असणार आहे. तर इथून दुसरा मुद्दा काय लक्षात येते आपल्याला की टेम्परेचर जर वाढला तर अशा वेळेस काय तर वेलॉसिटी सुद्धा आहे ती सुद्धा काय तर ती वाढणार आहे. ठीक आहे, हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट तिसरा मुद्दा समजून घेऊ आपण काय आहे तर बघा, तिसरा मुद्दा काय, इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड, परत फॉर्म्युला तोच आहे बरोबर. आणि इथं काय म्हटलंय तर बघा की इथं डेन्सिटी आपल्याला दिसत आहे क्लिअरली की काय तर डेन्सिटी हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल वेलॉसिटी सोबत आहे ना. बघा काय दिले की मॉइस्ट एअर इज ऑलवेज लेस डेन्स दॅन द ड्राय एअर. काय म्हटलंय की मॉइस्ट एअर, आता मॉइश्चर म्हणजे काय, ह्युमिडिटी म्हणजे काय की ज्या हवेमध्ये काय तर मॉइश्चर आहे म्हणजे काय तर पाण्याचे पार्टिकल जेवढे जास्त असेल तेवढं काय म्हणून आपण ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे ती काय तर ती जास्त आहे. हा थोडासा जॉग्राफीचा कॉन्सेप्ट आहे त्यामुळे तिथून तुम्हाला तो नीट चांगला करता येईल. पण त्यासोबत लक्षात ठेवा की ह्युमिडिटी म्हणजे काय की पाण्याचे पार्टिकल्स किती जास्त आहे, ज्याला आपण जनरली मॉइश्चर म्हणतो है ना. त्यामुळे इथं काय दिलंय की मॉइस्ट एअर इज ऑलवेज लेस दॅन, त्यामुळे मॉइस्ट एअर कशी आहे तर ही कमी डेन्स असते, त्याची घनता आहे ती कमी असते कशापेक्षा तर ड्राय एअर पेक्षा. Thus the speed of sound in moist air is greater than the speed of sound in dry air. काय म्हटलं होतं मी काय म्हटलं होतं की मॉइस्ट एअर, द स्पीड ऑफ साऊंड इन मॉइस्ट एअर इज ग्रेटर, कारण तर बघा की डेन्सिटी आणि वेलॉसिटी काय तर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बघा इथं मी असं लिहिता येईल है ना की हे कसे आहे तर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे जर डेन्सिटी जर वाढवली तर वेलॉसिटी काय होणार तर तेच कमी होणार आहे. याला तुम्ही कमी करा तर याला काय तर वाढणार आहे. आणि मॉइस्ट एअरमध्ये काय असतं, मॉइस्ट एअरमध्ये डेन्सिटी कमी आहे त्यामुळे वेलॉसिटी कशी असेल तर ती जास्त असणार आहे. त्यामुळे मॉइश्चर बघा की इथं जर मॉइस्ट एअर आहे म्हणजेच काय तर द मॉइस्ट एअर इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर. म्हणजे काय तर ज्यावेळेस मॉइश्चर वाढत आहे म्हणजे ह्युमिडिटी जर वाढत आहे तर अशा वेळेस काय तर स्पीड ऑफ साऊंड सुद्धा काय तर ते वाढणार आहे. दॅट इज स्पीड इंक्रीजेस विथ इंक्रीज इन द मॉइस्टनेस इन द एअर. जास्त असेल तर काय तर ते वाढणार आहे, म्हणजे जेवढं जास्त मॉइश्चर असेल जेवढं जास्त ह्युमिडिटी असणार तेवढं जास्त काय तर त्याचा स्पीड आहे तो काय तर तो वाढणार आहे. तर हा एक तिसरा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर बघा आपण हे तिन्ही मुद्दे घेतले. आता आपण जे म्हणजे पूर्ण जो कॉन्सेप्ट होता की कोणकोणते फॅक्टर्स हे स्पीड ऑफ साऊंडवर अफेक्ट करतायत वेलॉसिटी ऑफ साऊंडवर ते आपण घेतलं. आता आपण आयोगाचे प्रश्न समजून घेऊ. बघा खालील विधानांचा विचार करा. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते. आता दाट धुके आहे आणि काय तर त्यासोबतच आहे काय तर हा दाट धुके आहे आणि रात्रीची वेळ आहे. तर अशा वेळेस काय असतं की दाट धुके म्हणजे काय तर जनरली हा विंटरचा सीझन असणार आहे आणि म्हणून काय तर या केसमध्ये काय असेल तर मॉइश्चर आहे ना, तो मॉइश्चर आहे तो हवेमध्ये काय तर खूप जास्त आहे किंवा काय म्हणू आपण की ह्युमिडिटी आहे ना, ह्युमिडिटी काय तर ही जास्त आहे. ह्युमिडिटी असल्यामुळेच काय तर दाट धुके आहे ना. त्यामुळे काय तर हा तर पहिला तर बरोबर आहे. ध्वनीच्या हवेतील वेग हा ध्वनीच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो, म्हणजेच काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल होतो ह्युमिडिटी सोबत. आता जस्ट मागच्या स्लाइडमध्ये हेच घेतलं आपण की काय आहे की हवेतील वेग हा जसा कसा वाढतो की जशी ह्युमिडिटी वाढत जाते ना तसा काहीतरी हवेतील वेग आहे ना तो सुद्धा वाढत जातो, म्हणजेच काय तर तो समानुपाती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे हा काय तर हा सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही पण बरोबर आहे. बघा ए आणि ब दोन्ही पण बरोबर येणार आहेत. दोन्ही पण सेंटेन्स काय तर ते बरोबर आहेत. तेच प्रश्न पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. जे इंग्लिश मीडियमचे असतील त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला ते इंग्लिशमध्ये सुद्धा करता येईल. म्हणजे हे नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर तर मिळणार आहेतच. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय सांगितला होता मी मगाशी बघा की तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी
जो दुसरा कॉन्सेप्ट होता ना की टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, टेम्परेचर वाढला तर स्पीड ऑफ साऊंड पण वाढतो, पण तो वाढतो कितीने मगाशीच आपण घेतला होता की 0.61 मीटर पर सेकंडनी वाढतो है ना. हे लिहूनच दिले डायरेक्ट बुकमध्ये, तसं सेंटेन्सच आहे, तसं डायरेक्ट काय तर सेंटेन्सच आहे. इथं पण तेच दिले की तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग रिकामी जागा सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. इथं फक्त एवढंच चेंज केलंय की इथं मीटर नाही आहे, इथं मीटर दिले ना, इथं सेंटीमीटर केले, म्हणजे तेवढं फक्त आपल्याला काय तर तो चेंज करावं लागणार आहे. तर या मीटरचे जर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ऑब्व्हियस आहे कितीने गुणाकार करतो आपण, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, त्यामुळे 100ने गुणाकार केलं आन्सर येणार काय तर 100 सेंटीमीटर पर सेकंद. ठीक आहे. ज्यांनी कोणी वाचलं असेल कदाचित त्यापैकी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी 0.61 हा मार्क करून आला असेल, पण लक्षात ठेवायचे की फिजिक्स आहे, युनिट्स हे फार जास्त इम्पॉर्टंट असतात. विदाऊट युनिट्स तुम्हाला म्हणजे जे काही आहेत प्रश्न हे चुकण्याची शक्यता असते. त्यासोबतच न्यूमरिकल ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस सुद्धा काही युनिट्स आहेत ना ते बघावंच लागतात, ते फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यासोबतच काय तर जे युनिटचे कन्व्हर्जन वगैरे आहे ते सुद्धा चांगलं करून ठेवा, तरच काय तर जे न्यूमरिकल्स आहेत ते चांगले सॉल्व्ह करता येतील. तर ठीक आहे. तर मित्रांनो आपण या पद्धतीने जो स्पीड ऑफ साऊंड आहे असा आज आपण पूर्ण कव्हर केला. परत एकदा सांगतो की पूर्ण जर नोट्स हवे असतील तर MPSC_A1IS किंवा मग एस एक्झाम रेस सर्च करताना एस म्हणून सर्च करा. लोगो लक्षात ठेवा म्हणजे कोणतेही कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला चॅनल सर्च करण्यामध्ये. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.